हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी पण मस्त आहे, तंदुरुस्त आहे. तब्येत आता खूप छान आहे. आणि आता थोडासा नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा मूडसुद्धा आहे. तर खूप खूप गॅप झालेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर तब्येत बरी नव्हती आणि एक दुसरंही कारण होतं की रोज रोज तेच तेच म्हणजे दाखवायचं मलाही आवडत नव्हतं. आणि म्हटलं तुम्हालाही कुठं म्हणजे बोर करायचं म्हणून. तर म्हटलं काहीतरी नवीन नवीन विषय जेव्हा येत जातील तेव्हा तेव्हा व्हिडिओ शेअर करायचं असा मी विचार केलेला आहे. तर जसे जसे छान छान म्हणजे तुमच्यासोबत शेअर करण्यासारखा विषय असेल तेव्हा नक्कीच मी व्हिडिओ आणत जाईल. डेली व्हिडिओ सध्या तरी शक्य वाटत नाही आहे. तर जसा वेळ मिळेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करत जाणार आहे. तर पण तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत राहा आणि व्हिडिओला नक्की पाहत राहा, लाईक करत राहा, कमेंटसुद्धा करत राहा. तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा मला कळवत राहा कमेंट्सद्वारे. आणि इतरांना माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल एखादा व्हिडिओ तर इतरांना तो नक्की शेअरसुद्धा करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल म्हणजे माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि बेल बटनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझा व्हिडिओ पोस्ट झाल्या नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. तर चला आजचा जो विषय आहे ना, तर माझ्या म्हणजे बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की त्यांना म्हणजे ऑनलाईन पर्चेसिंग आवडत नाही. आणि मला ऑनलाईन पर्चेसिंग ना माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे. तर त्यामागे काय कारण आहे तेही मी तुम्हाला शेअर करत आहेत. आणि माझ्या ऑनलाईन मी घेतलेल्या ज्या कुर्त्या आहेत ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. बऱ्याच जणांना ना कधीतरी साईजमध्ये प्रॉब्लेम होतो, कधीतरी कापड वेगळंच येते, वेगळंच काहीतरी येऊन जातं, किंवा मग त्यांना साईजचा प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा आवडत नाही. पण मी जेव्हा मी स्वतःसाठी कुर्त्या म्हणजे ऑर्डर केल्या आहेत ना त्या खूप छान आल्या आहेत. आणि मी जेव्हा परचेस केलेलं आहे ना ऑनलाईन काहीतरी तर सगळ्याच गोष्टी ना खूप छान निघाल्या आहेत. तर म्हटलं चला माझा जो अनुभव आहे ना ऑनलाईन परचेसिंगचा तो तुमच्यासोबत शेअर करावा. तशा बऱ्याचशा वस्तू आम्ही म्हणजे ऑनलाईन घरात सुद्धा घेत असतो. पण आज मी फक्त तुम्हाला माझ्या कुर्त्या आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की त्या कशा निघाल्या आहेत. अगदी वापरून झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला आता दाखवत आहे. 2-3 वर्षा आधीच्या कुर्त्या देखील मी आज शेअर करत आहे तुमच्यासोबत. त्यांचा हॉनेस्ट रिव्ह्यू देत आहे तुम्हाला. वॉश केल्यानंतर छान अगदी वापरून वगैरे झाल्यानंतर डेली यूज करून झाल्यानंतर सुद्धा त्या कशा आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. तर ही आहे ती कुर्ती. तर बघू शकतात आता तिला मी घरामध्ये वापरली आहे तेव्हा कुठं तिचा आता हा कलर आहे ना फेंट होत आहे. कारण डेली यूज करत आहे मी तिला. अगदी 2-3 दिवसाआड मी हिला घालते. अनारकली आहे, सेमी अनारकली. तुम्हाला मी ओपन करून देखील दाखवते. कलर मात्र याचा अजिबात म्हणजे पूर्ण असा कलर जातो ना वॉश करताना तो अजिबात गेलेला नाही. आणि खूप सॉफ्ट मटेरियल आहे, रेयॉनचं मटेरियल आहे. मी तुम्हाला ना माझ्या ह्या कुर्त्याचे जे फोटोज आहेत, स्क्रीनशॉट आहेत, जिथून मी घेतले ते स्क्रीनशॉट सुद्धा लावून देईल. आणि मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर एखाद्याला आवडलं असेल, एखादी माझी कुर्ती घ्यायची असेल तर तुम्ही तिथून लिंक नाही पण कोड देईल. ज्याची लिंक अवेलेबल असेल त्याची लिंक देईल, ज्याचा कोड अवेलेबल असेल त्याचा कोड देईल. तर अशी ही कुर्ती आहे माझी. खूप सुंदर ही कुर्ती मला अजूनही आवडते म्हणून मी हिला घरात वापरत आहे. म्हणजे तिला टाकावीशी वाटत नाही. मी कितीतरी मार्केटमध्ये घेतलेल्या कुर्त्या टाकून दिल्या आहेत वापरून, पण हिला मला टाकायची अजिबात इच्छा होत नाही आहे. तर ही अशी कुर्ती आहे. हिचं कापड देखील खूप सॉफ्ट आहे. म्हणजे दिवस रात्रीला मी घरामध्ये पूर्ण दिवस रात्रीला वापरू शकते अशी कुर्ती आहे. तर नेक तुम्ही बघू शकतात किती सुंदर आहे. आणि याची 3/4 स्लीव्ज आहे. आणि अगदी कम्फर्टेबल मला साईज माझ्या हिशोबाने अगदी व्यवस्थित मिळाली आहे. तर बघा हे सेमी अनारकली आहे. खाली सुद्धा ही बॉर्डर आहे आणि तिचा बऱ्यापैकी घेर आहे. तर बघू शकतात खूप मोठा घेर आहे हिचा. आणि मी जशी म्हणजे हेल्दी आहे तर तुम्ही बघतातच. तर मला XXL म्हणजे साईज XXL किंवा 4XL कापडच्या हिशोबाने मी परचेस करते. तर ही XXL आहे. अगदी कम्फर्टेबल बसली आहेत, कुठंच मला टाईट नाही, काय नाही. फिटिंगला खूप मस्त बसली आहेत. तर अशी ही माझी पहिली कुर्ती होती जी मी अजूनही म्हणजे वेअर करत आहे. खूप सुंदर निघाली आहे ही कुर्ती.
आणि त्यानंतर तुम्हाला मी अजून एक कुर्ती आता दाखवते, जी मी डेली यूजसाठीच घेतली होती, पण तिला मी बाहेरही वापरली आणि घरातही. आणि ह्या फार महाग मी कुर्त्या घेतल्या नाही आहे, अगदी स्वस्त, म्हणजे सगळ्या 500च्या आतच आहे. एखादी कुर्ती असेल तर असेल 500च्या वरती, पण सगळ्या आत आहे. अगदी खूप रिजनेबल रेटमध्ये मी घेतल्या आहेत. ही एक कुर्ती आहे मरून कलरची, ही सुद्धा खूप स्वस्त घेतली आहे मी. इथं तुम्ही बघू शकता, हिचा कलर ना अजिबात गेलेला नाही. जेव्हा मी घेतली होती ही तशीची तशीच आहे. हिला देखील मला 3 वर्ष झाले असतील, हिला पण घेऊन 3 वर्षापासून ही कुर्ती वेअर करत आहे. माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ही कुर्ती तुम्ही पाहिली असेल आणि ही मला खूप कम्फर्टेबल आहे, म्हणून मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये म्हणजे हीच वेअर करते. तर इथं बघा, हिची पण 3/4 स्लीव्ज आहेत आणि नेक सिंपल आहे आणि पुन्हा समोरच्या याला अशी खालपर्यंत ही डिझाईन आहे, बघू शकतात. तर अशी ही डिझाईन आहे आणि अगदी माझ्या हाईटला वगैरे, अगदी जी नॉर्मल साईज असते आपल्या कुर्तीची, ही नॉर्मल साईज आहे. माझ्या हाईटला खूप व्यवस्थित बसते आहेत. तर मला कुठेही फिटिंग करायची गरज नाही पडली किंवा अल्टर करायची गरज नाही पडली. आणि ही सुद्धा मी XXL घेतली होती, तर मला अगदी व्यवस्थित आली आहे, बघू शकतात. आणि कलर पण सुद्धा खूप छान आहे, बॅकला अगदी प्लेन आहे. तर ह्या कुर्तीचा अनुभव देखील माझा खूप छान आहे. हे तर तुम्ही डोळ्याने बघितलंच आहे, म्हणजे ती कुर्ती सुद्धा मला माझी बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल आणि हे सुद्धा. तर अशी खूप छान म्हणजे ही कुर्ती निघाली आहेत माझी. तर मी तुम्हाला एक कुर्ता सेट देखील दाखवते माझा. कुर्ता सेट देखील घेतला आहे, तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, पण परत एकदा मी शेअर करते आहे. तर हा ऑनलाईन परचेस केला आहे, म्हणजे मिस्टरांनी मला गिफ्ट केला होता बड्डेला मागच्या. तर हे मागच्या वर्षी घेतली होती. तर याचा हा दुपट्टा आहे, तर लाईट कलर आहे, पण हा कलर सुद्धा खूप छान दिसतो. तर दुपट्टा आता ओपन करत नाही, पण त्यावरची जी व्हाईट खडी असते ना, म्हणजे व्हाईट जे प्रिंट होती, प्रिंट पण आहे, पण त्यावरती असं बारीक फॉईल प्रिंट पण नाही, वेगळंच ते असतात ना त्याला, ज्याला आपण खडी म्हणतो, ती आहे, ती पण निघाली नाहीये. आणि ही कुर्ती मी दाखवली आहे म्हणून पूर्ण ओपन करत नाहीये, याचा नेक वगैरे दाखवते. तर हे बघू शकतात, ही कुर्ती आहे आणि ही त्याची पॅन्ट आहे आणि हा दुपट्टा आहे. तर हा देखील खूप छान निघालेला आहे. कलर देखील जसा पाहिला तर तसाच आलेला आहे. कलर खूप छान आहे. थोडासा कलरमध्ये मला डिफरंट वाटला, म्हणजे जसं आपल्यामध्ये आणि आपल्या फोटोमध्ये फरक असतो ना, त्याचप्रमाणे ह्या ड्रेसमध्ये आणि फोटोमध्ये थोडासा फरक मला जाणवला. पण मग मला हा कलर आवडला म्हणून मी त्याला रिटर्न केलं नाही. आणि कापड स्मूथ आहे, रेयॉनचं कापड आहे, नेक डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि बाकी कुर्तीला देखील अशा बुट्ट्या आहेत, फ्लावर्स आहेत. तर म्हणून मला हा कुर्ता सेट खूप आवडला आहे. आणि हा देखील ऑनलाईन, आणि पॅन्टसुद्धा व्यवस्थित बसले आहेत. आणि याला मी 4XL मध्ये घेतला होता. पॅन्टसाठी मी थोडी साईज म्हणजे जास्त घेतली होती, तर पॅन्ट मग व्यवस्थित बसली मला. फक्त टॉपला थोडंसं मी अल्टर केलं होतं. तर ही कुर्ता सेट मी ऑनलाईन घेतला आहे. हा देखील खूप छान निघालेला आहे. आणि असा एक कुर्ता सेट घेतला आहे, तर तुम्हाला हाही मी शेअर करते. तर याला मी इस्त्री वगैरे केलं नाही आहे, कारण आत्ता मी सध्याला आता घालायचं म्हणजे बंद करत आहे. तर त्याला कोणाला तरी देऊन टाकेल म्हणून त्याला बाजूला काढून ठेवला आहे. तर मी याला तुमच्यासोबत शेअर करते. हा देखील तुम्ही कुर्ता सेट ना बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिला आहे माझ्या अंगावर. तर हा कुर्ता सेट मधला हा जो कुर्ता आहे, बघू शकतात, अजूनही त्याचा कलर तसाच आहे. याचा कलरही अजिबात गेलेला नाही. आणि बघू शकतात याची जे नेक डिझाईन आहे किती सुंदर आहे, अजूनही शाईन करत आहे. पण थोडा आता मला त्याचा फिटिंगचा प्रॉब्लेम होत आहे. आत्ता म्हणजे आता 2 वर्ष वापरल्यानंतर मला थोडा फिटिंगचा प्रॉब्लेम होत आहे. तर मला त्याला म्हणजे काढून ठेवत आहे, आता यूज नाही करणार. पण बघू शकता तुम्ही याचं अजूनही किती शाईन करत आहे. याचं नेक डिझाईन खूप सुंदर आहे. इथं सिक्वेन्स वर्क केलेला आहे पूर्ण नेकला. आणि पूर्ण ग्रीन म्हणजे प्लेन आहे, बघू शकता तुम्ही, पूर्ण प्लेन आहे. पण त्यामध्ये ना मध्येच असं धाग्याने वर्क केलेलं आहे, अशा पद्धतीचं बघू शकता. आणि बॅक साईडला सुद्धा प्लेन आहे आणि ज्या बाह्यांवर ते सेम वर्क केलेलं आहे. तर अजूनही सुंदर आहे. टाकायची तर अजिबात इच्छा होत नाहीये, पण काय करणार, फिटिंगचा प्रॉब्लेम आहे. त्याची पॅन्ट सुद्धा बघू शकतात अजूनही तशीच आहे. खूप अगदी व्यवस्थित बसली होती मला त्याची पॅन्ट, खूप मस्त आहे. त्याचाही कलर अगदी सेम आहे, जसंच तसं कलरमध्ये काही म्हणजे फरक नाही पडला. फक्त याचा दुपट्टा आहे, तो दुपट्टा मी यासोबतच नाही बऱ्याच म्हणजे ड्रेसवर ते यूज केला आहे, त्यामुळे त्याचा वारंवार धुतला गेला, तर त्याचा कलर थोडासा फेंट झालेला आहे.
बाकी हा जो ड्रेस मटेरियल एक नंबर निघालेला आहे, तर खूप सुंदर आहे. यामध्ये कलरसुद्धा आहे. मी तुम्हाला जेव्हा शेअर करेल याचं कोड वगैरे तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये. तर तुमच्यासाठी मी शोधून नक्की सगळ्यांचे मी कोड टाकेल. आणि एक अजून एक कुर्ती मी शेअर करत आहे, ऑनलाईन घेतलेली. आणि ही एक कुर्ती आहे, लखनवी कुर्ती, लखनवी वर्क केलेला ही कुर्ती आहे, बघू शकता तुम्ही. ही सुद्धा बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिली असेल. खूप सुंदर आहे, कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे अगदी. हिला सुद्धा तुम्हाला ओपन करून दाखवते. तर बघू शकता पूर्ण अशी वर्क केलेली आहे, भरलेली आहे ही कुर्ती. हे बघू शकता तुम्ही. तर ह्या कुर्तीला देखील आता 3 वर्ष होतील, पण म्हणणार नाही कोणी की आता 3 वर्ष होतील. अगदी जशीच्या तशीच आहे. याचाही कलर वगैरे अजिबात गेलेला नाही. याच्या कुठल्याही हे जे वर्क केलेलं आहे याचा एकही धागा वगैरे अगदी निघालेला नाही. बघू शकता फिनिशिंग अजूनही तशीच आहे. मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि छान इथं असं डिझाईन आहे दोन्ही साईडला सुद्धा, बाहीला आणि इथं देखील आहे, बघू शकता. आणि बॅक साईडला छान अशी कुरीची डिझाईन आहे. आणि मागून वर कुरीची डिझाईन आहे, खाली प्लेन आहे, पण समोरून खालपर्यंत ही भरलेली आहे, बघू शकतात. तर हिला देखील 3 वर्ष होतील, पण खूप छान आहे. मी अजूनही वेअर करत आहे तिला आणि खूप सुंदर दिसते ती. आणि म्हणणार नाही कोणी ऑनलाईन घेतलेली आहे, म्हणजे माझी फसवेगिरी अजिबात झाली नाही आहे कुठल्या कपड्यांमध्ये. आणि त्यानंतर मी एक कुर्ती घेतली होती, ही फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे. ही देखील खूप छान निघाली आहे, खूप मस्त. कलर जसा बघितला होता तसाच आलेला आहे आणि कलर अजिबात गेलेला नाही. आणि याचं पण नेक वगैरे खूप छान आहे, ओपन करून दाखवते तर बघू शकतात. तर याला असे छान लेस, म्हणजे जे लेस आहेत ना गळ्याला, याचं पॅटर्न त्यांनी दिलेलं आहे, बघू शकतात. आणि छोटे छोटे प्रिंट आहे यामध्ये, व्हाईट आणि गोल्डन कलर आहे थोडासा, त्याच्या अशा त्या बुट्ट्या दिलेल्या आहेत. याची 3/4 अस्तीन आहे आणि हिलची बाही आहे याला. तर याला देखील तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पाहिला असेल, बराचसा वापरलेला आहे मी याला. आणि आता डेली यूजला देखील वापरायला आता काढलेला आहे याला, बघू शकतात. आणि इथं देखील आहे खाली पूर्ण असे म्हणजे कुर्तीवरचे असे प्रिंट आहे. तर फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे ऑनलाईन मी. तर हे देखील साईजमध्ये अगदी परफेक्ट मला बसली आणि कलर वगैरे सुद्धा सेम आलेला आहे आणि बरीच वापरून म्हणजे झालेली आहे. तर आता नेक्स्ट कुर्ती मी तुम्हाला दाखवते. ही कुर्ती मी जस्ट आता 6 महिने झाले असतील हिला घेऊन. तर हिला देखील 2-3 वेळा वॉश करून झालेली आहे. गावाच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिली देखील असेल, मागच्या 2-3 ब्लॉग ह्याच कुर्तीवर बनले होते. तर बहिणीच्या घरचे जे ब्लॉग होते ते ह्याच कुर्तीवर बनले होते. त्यानंतर मग तिला वॉश करून मी ठेवून दिली आणि खूप सुंदर आहे ही कुर्ती, बघू शकतात. ही देखील तुमच्यासोबत शेअर केली होती. तर जशी ऑनलाईन मी पाहिली होती तशीच मला मिळाली आहे, पण ही मी घेतल्यानंतर ना ही आउट ऑफ स्टॉक झाली होती. तर माहीत नाही का, मी नंतर बघितली, माझ्या एका मैत्रिणीला हवी होती अशी कुर्ती. तर बघायला गेले, खूप वेळा म्हणजे बघितलं, पण ते आउट ऑफ स्टॉक होती. पण आता मी हल्ली बघितलं नाही आहे, तर असेल तर बघेल. तर ही नायरा कट आहे. तिथं तुम्ही तिचा योगपाड बघू शकता, सिक्वेन्स वर्क आहे आणि खूप छान दिसत आहे यामध्ये. तर बाहीला सुद्धा सिक्वेन्स वर्क केलेला आहे. आणि ब्लॅक कलर तिचा जो आहे ना मेन कलर आहे, त्यामध्ये मरून कलरने प्रिंट आहे आणि बॅकला ती पूर्ण प्रिंटेड आहे. आणि ही नायरा कट आहे. तर इथून याचा कट स्टार्ट होतो, बघू शकतात. आणि कटला सुद्धा समोरच्या साईडने हे लेस अटॅच आहे सिक्वेन्स वर्कची, बघू शकतात. खूप सुंदर अशी ही कुर्ती आहे, लॉंग आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे. कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे, खूप मस्त कुर्ती आहे. आणि ही नवीन आहे. बाकी ज्या मी शेअर केल्या त्या म्हणजे कोणाला 3 वर्ष, 2 वर्ष, कोणाला 1 वर्ष असे झालेले आहेत. तर असे खूप छान, म्हणजे मला ऑनलाईन माझा हा जो कपड्यांचा जो परचेसिंगचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे. तर बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम होतात, पण माझे काहीच प्रॉब्लेम झाले नाही ऑनलाईन घेताना. जसे माझे ऑनलाईन मी घेतलेल्या कुर्त्या आहेत, तर ह्या निमित्ताने माझ्या म्हणजे कुर्ती कलेक्शन सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं, जे ऑनलाईनच आहे. बाकी ही कुर्ती जी मी आता वेअर केली आहे ही मी कॉर्पोरेट मार्केटमधून घेतली होती.
तर बऱ्याचशा ठिकाणाहून सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणून कुर्त्या वगैरे घेत असतो, पण ऑनलाईन घेतलेला मला अगदी कम्फर्टेबल आणि खूप छान होतात. कारण आपण घरी आल्यानंतर त्यांना वेअर करून पाहतो आणि साईजचा प्रॉब्लेम असला की आपण एक्सचेंज करू शकतो. मार्केटमध्ये तसं करू शकत नाही आणि परत एक्सचेंज करायला आपल्याला जायचं असेल तर खूप कंटाळा येतो मार्केटमध्ये जाण्यासाठी. इथं तर घर बसल्या आपल्याला घ्यायला येतात आपली कुर्ती एक्सचेंज करण्यासाठी. तर असं म्हणजे मला तरी याचे जे साईड इफेक्ट नाही म्हणता येणार, मला याचे ऑनलाईन परचेसिंगचे जे म्हणजे साईड बेनिफिट मला म्हणजे आवडले आहे, त्याचे मी तेच म्हणेल की मला त्याचे बेनिफिट्स झाले आहेत. तर चला, व्हिडिओ लांब झाला असेल तर सॉरी, आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.